किती उशीर झालाय, ऊन लय लागायला लागले. बॉस काही येईना झालं रे. अरे बॉस येईल तवा येईल, आता हातेर लावून ठेवू की. बर बर. अरे बॉस आले का बघून ये. मित्र मला जायला लागतंय का काय की बॉस बघायला. चिंकी जोर जा बॉस आला नाही बघून ये. यस ए काशा हत्यार दे माझं. अरे बॉस ए कालू तिला बांध रे. यस बॉस. काशा धाव टाक. ए बादशा इकडे आलो बॉस. बादशा पोरगी तर किडनॅप केली, पण तिच्या घरच्यांकडून पैसे किती घ्यायचं? बॉस 5 लाख रुपये तरी घ्यायला लागतात त्याला. बॉस अहो त्या पुरीकडे तर बघून वाटत नाही त्यांच्या घरचे 5 लाख रुपये देत. मग रे काशा आता काय करायचं? बॉस 2 लाख रुपये घेऊ. बॉस बॉस तिच्या घरची काय 2 लाख रुपये देणार नाही, आपण 50,000 मागू. बॉस अहो त्या राजाच्या घरचं कुत्र जर उचललं असतं तर आपल्याला 50,000 आला असतं. बॉस तुम्ही लय डोक्याला वाईट केलाय. 50,000 घ्या. बर बर घेऊ मग 50,000. बॉस किती झाले डील, किती झालं फायनल? बादशा 50,000ची डील झाली. बॉस माझी मला निमा हिस्सा पाहिजे माझा. तिकडे काय असेल तुमचं? बर बर चालतंय.
ए बादशाह कालू, ए त्याला उचला म्हाताऱ्याला. कोण आहे म्हातारा हो? ए 50,000 घेऊन आला का रे? हा बॉस. ए बादशाह बघ रे चेक करून. बॉस धोका. कालू पकड त्याला. ए हरामखोर, बॉस लॅड्यात काढतोय रे. हा पोरांनो, किती वाईट दिवस येऊ द्या, पण चोऱ्या माऱ्या किडनॅपिंग असल्या वाईट मार्गाला अजिबात लागू नका. तुम्ही कष्ट करा, सुखात राहा, आनंदी राहा, 4 गोष्टी चांगल्या शिका, पण असल्या वाईट संगतीत राहू नका. बघितलं ना, किरकोळ पैशाच्या नादी लागून 5-50 हजार रुपयाच्या रकमेसाठी आपण एवढं एखाद्या लहान जीवाशी खेळलो किंवा असं वाईट कृत्य केलं. आपल्या मनाला जराशी लाजाय पाहिजे होतं. म्हणून यातून काहीतरी चांगला संदेश घ्या आणि चांगल्या मार्गी लागा. उगा वाईट असले करून स्वतःची बदनामी आणि समाजात बदनामी करून घेऊ नका.